तर नमस्कार, मी सोनाली स्वागत करते तुमचं शौर्य मायक्रमार्ट या यूट्यूब चॅनलमध्ये। तर हे बघा, आता तुम्हाला जो तुम्ही फोटो बघितला ना, ते तोरण कसं बनवायचं याच्याविषयी आपण पूर्ण डिटेल आणि सविस्तर इथं व्हिडिओ बनवतोय। तर पहिल्यांदा काय करायचं आहे, आता तुमची चौकट किती लांबीची आहे हे मेजरमेंट घ्यायचे तुम्ही पहिल्यांदा। आता इथं मी जे बनवते ते 38 इंच लांबी आहे, म्हणजे आपलं जी सिलाईचं टेप असते ना त्याने मी ती मेजरमेंट केलेलं आहे। तर आता त्याच्यासाठी मी काय केलं, इथं 3 मीटर लांबीचं कॉर्ड मी 14 घेतलेले आहेत। किती घेतलेले आहेत मी, तुम्ही समसंख्येमध्ये कितीही घेऊ शकता। तुम्हाला 10 घ्यायचे असतील 10 घ्या, 12 घ्यायचे असतील 12 घ्या, 8 घ्यायचे असतील तरी तुम्ही 8सुद्धा घेऊ शकता। तर आता ते करायचं काय, तर ते घेतलेले कॉर्ड आहेत का नाही बघा, मी कसे जोडते ते नीट व्यवस्थित पहा। दोन्हीला फक्त काय करायचे, सिंपल स्क्वेअर नॉट देऊन एकात एक काय करायचं, अटॅच करून घ्यायचं। त्यामुळे आपली काय होणार आहे, तर पूर्णपणे तोरणाची पट्टी रेडी होत जाणार आहे। हे फक्त व्यवस्थित जोडताना एकच सिंपल स्क्वेअर नॉट एकाच दिशेने आली पाहिजे, म्हणजे छान आले पाहिजे। उलटसुलट सिंपल स्क्वेअर नॉट मारायची नाही, म्हणजे साधी गाठ उलटसुलट मारायची नाही। आता हे बघा, असं मी तयार करून घेतलं आणि त्यानंतर काय केलं, त्या दोन्हींची परत एकदा काय केली, सिंपल स्क्वेअर नॉट देऊन घेतले। असं आपल्याला 14 जे काही तुम्ही कॉर्ड घ्याल ना त्याचे काय करायचे, सेम अशा पद्धतीने हे करायचे। पहिल्यांदा 2 कॉर्ड घ्यायचे, त्याची सिंपल स्क्वेअर नॉट मारायची, त्यानंतर दुसरे 2 कॉर्ड घ्यायचे, त्याचे सिंपल स्क्वेअर नॉट मारायचे आणि ते काय करायचे, एकमेकांना अटॅच करत जायचं आहे। तर आता हे बघा, मी इथं एकमेकांना ते काय करते, जोडून हे बघा अशी पूर्णपणे मी जोडून घेतल्यानंतर माझी पट्टी तयार झाली। आता काय करायचं, ह्या बाजूचे 2 धागे आणि इकडच्या बाजूचे 2 धागे जे असतात ते काय करायचे, सोडून द्यायचे, समान भाग करायचे। आता तुम्ही 14 घेतले असतील तर 7 कॉर्ड इकडे येतील, 7 कॉर्ड तिकडे येतील। 12 घेतले असतील तर 6 कॉर्ड इकडे येतील, 6 कॉर्ड तिकडे, म्हणजे 2 भागात त्याचं डिवायडेड करायचं। आणि त्यानंतर काय करायचं आहे, प्रत्येक गाठ मारताना 2-2 धागे एका पहिल्या वेळेसचे काय करायचे, सोडून द्यायचे, म्हणजे सोडत जायचे। त्यामुळे आपली काय होणार आहे, एकदम तिरक्या पद्धतीने शेवटी फक्त एकच सिंपल स्क्वेअर नॉट येणार आहे आणि छान अशी काय होणार आहे, डिझाईन बनून जाणार आहे। अशा मी 3 सिंपल स्क्वेअर नॉट मारून घेते आणि त्यानंतर बघा, दोन्हींचे समान भाग करून काय करते, इथं पण मी धागे सोडलेत। प्रत्येक वेळी काय करायचं, आपल्याला धागा सोडत जायचं आहे। त्याच्यामुळे काय होतं, आपली छान अशी एक डिझाईन तयार होते। आता तुम्हाला पुढे दिसेलच बघा, समान धागे इकडे तिकडे मेजरमेंट केल्यानंतर हे बघा, हे अशा पद्धतीचे काय होते, डिझाईन तयार होते। तर बाजूचे जे 4 धागे आहेत ना, ते लास्टची जे गाठ आली का नाही ते 4 आणि दुसरे 2 असे 6 धागे सोडून द्यायचे आणि मध्ये जे 5 आणि 5 10 जे 10 धागे राहतात का नाही मधले, त्याच्यामध्ये आपल्याला ते मणी काय करायचे आहेत, इन्सर्ट करायचे आहेत। म्हणजे 2 धाग्यांमध्ये 1 मणी घालायचं आहे, म्हणजे इकडच्या बाजूचे 5 मणी आणि इकडच्या बाजूचे 5 मणी असे आपल्याला काय करायचे, इथं डिझाईन बनवून घ्यायचे। काय करायचं, इथं फ्लावर बनवायचे, त्याच्यासाठी हे आपण डिझाईन बनवून घ्यायचे बघा अशा पद्धतीने। आता मी इथं 4-4 धागे घालून इथं 8 मण्यांचे काय केले, डिझाईन बनवून घेतले। तुम्ही 5चे बनवू शकता, 6चे बनवू शकता, जसं तुम्हाला घालायचे तसे मणी तुम्ही घालू शकता। फक्त ह्या कडेला 6 धागे सोडून द्यायचे आणि पलीकडच्या कडेला 6 धागे सोडून द्यायचे आणि मधल्या धाग्यांमध्ये काय करायचे, मणी घालून व्यवस्थित असे बघा, असे सिंपल स्क्वेअर नॉट त्या सगळ्या मण्यांची द्यायची। आता मध्ये 8 होते मणी, 8मध्ये इकडचे मध्ये 4 पकडायचे आणि इकडचे 2 आणि इकडचे 2ची असे सिंपल स्क्वेअर नॉट देऊन घ्यायचे आणि त्याच्यानंतर जशाच तशी सेम डिझाईन काय करायची, ते मणी अटॅच करत बनवायचे। म्हणजे ही पट्टी पूर्ण आपल्याला सेम अशीच बनवायची। कशी बनवायचे, तर पहिल्यांदा धागे घ्यायचे, त्याच्यानंतर मणी घालायचे, मणी घातल्यानंतर सिंपल स्क्वेअर नॉट द्यायचे आणि समान करत अशी हे बघा, इथं मी काय केली, पट्टी बनवून घेतलेली आहे। त्यानंतर तुम्हाला जेवढ्या लांबीची पाहिजे तेवढी तुम्ही बनवू शकता, कमी जास्त लांबी होऊ शकते तुमच्या चौकटीनुसार, तुमच्या घरानुसार। आता त्यानंतर काय झालं, पट्टी तयार झाल्यानंतर ना खाली काय करायचं, आपल्याला पानाचा आकार बनवायचा आहे। तर त्याच्यासाठी 2 मीटर लांबीचे धागे घ्यायचे आहेत आणि प्रत्येक जी आपली पट्टीच्या बाजूला जी खाली एक लूप असते ना, त्या लूपमध्ये प्रत्येक लूपमध्ये 2 धागे अटॅच करायचे आहेत आणि त्याच्यामध्ये काय करायचं आहे, मणी इन्सर्ट करायचे आहेत। हे बघा अशा पद्धतीनं एका लूपमध्ये 2 धागे आणि त्याच्यामध्ये मणी, एका लूपमध्ये 2 धागे आणि त्याच्यामध्ये मणी, असे तुम्ही जेवढे काही तुमचे लूप आहेत ना तेवढ्यांना 2-2 मीटरचे धागे किंवा 1.5 मीटरचे जरी लावले तरीसुद्धा चालते, काही प्रॉब्लेम नाही। आणि त्यानंतर काय करायचं, त्याची सिंपल स्क्वेअर नॉट देऊन घ्यायचे। आता इथं मी काय केले, 12 मणी म्हणजे दोन्हीचं डिवायडेड केले, इकडचे 6 मणी आणि इकडचे 6 मणी असे समसंख्येमध्येच इथंसुद्धा मी मणी घालून घेतलेत। एक पानाची डिझाईन बनवायला आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण 12 मण्यांचे काय करायचे, आपल्याला कॉर्ड घ्यायचे। तर इकडचे 6 असे डिवायडेड करायचे आणि त्या 6ची गाठ मारून पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, एक
येईपर्यंत हे बघा असे डिझाईन बनवायचे. दोन 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 धागे प्रत्येक लाईनला काय करायचे, सोडत जायचे आहे. त्यामुळे हे बघा असे आपली पानाचा आकार बनत जातो. आता त्यानंतर काय करायचं, जी शेवटची गाठ येते की नाही आपली, त्यामध्ये मनी इन्सर्ट करायचं आहे बघा अशा पद्धतीने. आणि त्याला सिंपल स्क्वेअर नॉट देऊन घ्यायची. ती तशी नॉट दिली की नाही, नंतर काय करायचं आहे, जसं आपण वरती मणी अटॅच केले, इकडचे 4 धागे आणि इकडचे 4 धागे म्हणजे 8 मणी अटॅच केले, तसे इथं इकडचे 5 धागे आणि इकडचे 5 धागे असे करून मणी इथं 10 मणी अटॅच करायचे आहेत. हे बघा अशा पद्धतीनं मी तुम्हाला दिसत असेल, मधल्या मण्यांना काय करायचं आहे, अटॅच करत जायचं आहे आपण. हे बघा अशा पद्धतीने इकडचे 5 आणि इकडचे 5 झाले 10. मग बाजूचे 2 2 घ्यायचे आणि त्याने काय करायचं, इथं सेम सिंपल स्क्वेअर सगळ्या धाग्यांची काय करायची, साधी गाठ मारून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीनं. छान असे म्हणजे वरती जसं फूल बनलं ना, तसं सेम इथं सुद्धा बनणार आहे फूल आपलं. हे बघा अशा पद्धतीने तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये. सांगण्यापेक्षा तुम्ही जर बघितलं ना, तर तुम्हाला खूप छान पद्धतीने ते दिसूनसुद्धा येईल. हे बघा असं, आणि समजूनसुद्धा येईल. आणि ही गाठ आहे की नाही, सैलसर छान असा फुलाचा आकार बनवत हे करायचे आहे, ॲडजस्टमेंट करत. आणि परत ते राहिलेले धागे आहेत ना, त्यामध्ये परत मणी अडकवून घ्यायच्यात. आता इथं बघा, इथं व्यवस्थित आहे, फक्त लक्ष द्यायसारखं. जे आपण मणी हिरवा घातला होता, शेवटची गाठ जिथं आली होती, तिथून इकडचे जे धागे आहेत ना, हे 2 2 धागे काय करायचे, अटॅच करत जायचे आहे. आणि इकडचे जे मणी घातलेले धागे आहेत, ते 2 2 धागे काय करायचे, अटॅच करत आपल्याला पानाचा आकार द्यायचा आहे. तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन पहा, तुम्हाला समजेल. हे बघा मी इकडचे 2 धागे घेते, वरच्या बाजूचे जे शिल्लक राहिलेत ते, आणि त्यांची सिंपल स्क्वेअर नॉट मारत जाते. हे बघा अशा पद्धतीने तुम्ही समजून घेऊ शकता, बघूनच तुम्हाला समजेल. सांगण्यापेक्षा आहे किंवा मी बोलण्यापेक्षा आहे ना, ते तुम्ही लक्ष देऊन बघितलं ना, तर ते लगेच तुमच्या लक्षातसुद्धा येऊन जाईल. सेम अशाच पद्धतीने आपल्याला काय करायचे, सगळ्याला गाठ देऊन घ्यायचे सेम पद्धतीने. म्हणजे इकडे 5 धागे सोडलेले आहेत आपण, आणि इकडे 5 धाग्यांमध्ये मणी घातलेले आहेत. मग आपल्या अशी 6 लाईन तयार होतील किंवा 5 लाईन तयार होतील अशा पद्धतीने. तर हे 5 लाईन आपण काय करायच्या, तयार करून घ्यायच्या आहेत. मी पूर्ण डिझाईन काय केले, बनवून घेतले आणि तुम्हाला दाखवण्यासाठी ते एक पान आहे ना, पूर्णपणे ठेवलं होतं रिकामं, का तर ते समजायला पाहिजे सगळ्यांनाच कसं बनवलं याच्यासाठी. तर हे बघा, आता पूर्णपणे अशा गाठी देऊन घ्यायच्यात, सगळे मणी अटॅच करून घ्यायचे आहेत व्यवस्थितपणे. इथं एकही गाठ चुकून द्यायची नाही आपली. इथं जर चुकली ना गाठ, तर आपलं सगळं फिनिशिंग म्हणजे चुकून जाईल आणि पानाचा आकार व्यवस्थित येणार नाही. त्यामुळे लक्ष देऊन इथं गाठ द्यायची आहे व्यवस्थितपणे. एका लाईनला फक्त 6च गाठी येणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचं आपल्याला, एका लाईनला 6च गाठी येणार आहेत. आणि जे आपण धागे प्रत्येक लाईनला सोडत सोडत गेलो होतो, ते धागे फक्त पकडून गाठ द्यायची आपल्याला खालच्या बाजूला. पहिल्या बाजूला आपण पान बनवताना काय केलं होतं, प्रत्येक लाईनला एक एक धागा सोडत गेलो होतो. इथं काय करायचं आहे, प्रत्येक लाईनला एक एक धागा पकडत जायचं आहे. फक्त हा वेगळा चेंज आहे, बाकी काही एक चेंज नाही. आणि सेम आहे. जर व्यवस्थित हळूहळू किंवा स्किप करून बघितलं ना, तर ते अगदी व्यवस्थित लक्षात येतं तुमच्या. दोन्ही बाजूचे धागे आपल्याला फक्त अटॅच करत जायचं आहे. पहिल्यांदा आपण दोन्ही बाजूला 2 2 धागे सोडत गेलो होतो, तसं फक्त इथं 2 2 धागे अटॅच करायचे आहेत. समजलं? तर ही पद्धत एकदम सोपी आहे आणि छान असं तोरणसुद्धा बनतं. तरी बघा, गणपतीमध्ये आता गौरी गणपतीचे सण वगैरे यायला लागले, तर असे छान छान तोरण तुम्ही बनवून तुम्ही विकू शकता किंवा तुमच्या घरालासुद्धा तुम्ही लावून सजवू शकता. आणि जर तुम्हाला असे काही तोरण हवे असतील किंवा फ्लावर पॉट, गणपती बाप्पा, मिरर, झुला, जे काही तुम्हाला हवे असेल, तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये त्याचे रेट किती आहेत, म्हणजे त्याची प्राईस किती आहे, तुम्ही विचारू शकता. आणि तुम्हाला सगळं काही हे मी बनवून देईन. आणि तुम्ही त्याचे फोटो जरी मला सेंड केले ना, तर सेम जशाच तसं मी तुम्हाला ते बनवून देईल, अगदी अफोर्डेबल प्राईजमध्ये. तर नक्की मला कमेंट करा, ज्याला कोणाला हवे असेल त्याने. आणि शिकायचं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप असं डिटेलमध्ये मी प्रत्येक व्हिडिओ डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला, तर तुम्ही ते बघून लगेचच शिकूसुद्धा शकता. याचं साहित्य कुठं मिळतं, काय मिळतं, याच्याविषयीसुद्धा मी तुम्हाला हळूहळू सगळी डिटेल माहिती सांगणार आहे. किती रुपयांपासून मिळतं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्हाला खरंच शिकण्याची इच्छा असेल ना, तर तुम्ही हे साहित्य घेऊन घरच्या घरीसुद्धा हे असं बनवू शकता आणि तुम्ही तुमचा बिझनेससुद्धा काय करू शकता, हळूहळू करू शकता. प्रत्येक गोष्ट ही हँडमेड गोष्टची किंमत खरं तर भरपूर असते. आणि अशा हँडमेड वस्तू बनवून तुम्हीसुद्धा तुमचं संसाराला थोडाफार का होईना पण हातभार लावू शकता. तर हे बघा, तुम्हाला कोणाला ज्याला हवं असेल ना, असे तोरण, मिरर, फ्लावर पॉट, झुला,
दहीहंडी, गणपती बाप्पाचं तोरण किंवा सेपरेट नुसता गणपती बाप्पा, जर असे सगळे काही हवं असेल तर मी तुम्हाला नक्की बनवून देईन. तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये त्याच्याविषयी माहिती विचारू शकता. नाही तर तुम्ही मला इंस्टाग्राम माझी ID देईन मी डिस्क्रिप्शनमध्ये, त्यावर तुम्ही मला DM करून सगळी काही माहिती विचारू शकता. तर हे बघा, अशा पद्धतीने मी आता पूर्णपणे पानाचे डिझाईन बनवून घेतलेले आहे. तर आता ही डिझाईन तर आपली झाली तयार. आता काय करायचं आहे, पूर्णपणे आपल्याला पायपिंग करायची आहे. आता मी पायपिंग कशी करते ते पाहून घ्या तुम्ही. पायपिंग करणं सोपं आहे. प्रत्येक धाग्याला 2 वेळा पायपिंग करायची आणि तो धागा दुसऱ्यांदा पायपिंग करून झाला का पकडायचा आहे, सोडून द्यायचा नाही, तसाच पकडत आणायचा आहे खालीपर्यंत. हे बघा, अशा पद्धतीनं प्रत्येक धाग्याला 2 वेळा पायपिंग करायचे आणि ते पकडत जायचे धागा. एकदम सोपी पद्धत आहे पायपिंगची सुद्धा. फक्त एवढंच की टाईट पायपिंग करायची, ढिल्ली ठेवायची नाही. ढिल्ली केल्यानंतर लूक सगळा चेंज होतो आणि आपलं ते तोरणाचा लूक बिघडल्यासारखा वाटतो. त्याच्यामुळे फिट्ट पायपिंग करायचे, दोन्ही बाजूंनी सेम पायपिंग करायची अशीच. तर खूप मेहनतीने व्हिडिओ बनवते. खरं तर खूप टाईम लागतो व्हिडिओ वगैरे बनवत बसायचं म्हणलं का. तर नक्की प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब देखील करा. बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि प्लीज एक हाऊसवाईफ किंवा एक महिला आहे त्यांना प्लीज सपोर्ट करा तुम्ही. तुमच्या सपोर्टमुळे माझं चॅनल मॉनिटायझेशन होईल प्लीज. तर हे बघा, दोन्ही बाजूंनी मी असं पद्धतीनं छान असं पायपिंग करून घेतलं आणि शेवटी त्याला गाठी मारून तुमच्या चॉईसनुसार तुम्ही जेवढे धागे सोडायचे तेवढे धागे सोडून त्याला लटकन अटॅच करायचे. एकदम साधी सोपी पद्धत आहे. आणि हे बघा, फायनली आपलं तोरणाच्या पद्धतीने तयार झालेलं आहे. एकदम छान असं दिसतसुद्धा आहे आणि घराला लुकसुद्धा छान येतो. तुम्हाला जे कलर हवे असतील त्याच्यानुसार तुम्ही ते बनवू शकता. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला जर पाहिजे असेल बनवून तर मला तुम्ही नक्की DM वगैरे करू शकता किंवा कमेंटमध्ये सुद्धा माहिती विचारू शकता. तर कसं वाटलं तोरण मला नक्की सांगा. आणि चॅनलवर जर नवीन असाल ना तुम्ही तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर हे बघा, वेगवेगळ्या कलरचे मी इथं लटकन लावलेले आहेत. तुम्ही तुमच्या चॉईसनुसार लावू शकता. हे बघा, हे 38 इंचाचं आहे, 40 इंचाचं, 42 इंचाचं, डोअरनुसार तुमच्या ते काय होऊन जाईल तुम्हाला मिळून जाईल. आता हे छोटं आहे म्हणजे 38 इंच म्हणजे मध्यम आहे. याच्यापेक्षा जास्त 40 इंच, 42 इंच याचंसुद्धा असू शकतं. तर ते तुम्हाला त्याच्यानुसार म्हणजे ज्याच्या त्याच्या साईजनुसार थोडेफार त्याच्या प्राईजमध्ये काय होईल, बदल होईल आणि ते तुम्हाला मिळून जाईल. तर कसं वाटलं तोरण मला नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा.